दारातलं जनावर हलू देऊ नये. हा विकून टाकते तो. नाही विकायला पाहिजे. आत्या काय झालं? राव 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 आत्या तेल उडलं आत्या. बघितली का याला म्हणतात हाताची पोळी. हा टरा टरा फुगली बाया. आवर रेशमे पटापटा भजे काढायचे ते थोडा एक घाण लागला. नीट धर. हा स्वयंपाकाच्या टायमाला अशी साडी घालतात वय. दमन धीरच नाही बाय. तुला वाटतं कधी काय गरम होऊ राहिले. आत्यांना म्हणलं एक किचन मध्ये फॅन लावून घ्या पण नाही कोण ऐकतंय आमचं. मातीचं ज्याला त्रास होतो त्यालाच कळत आहे. कधी व्हायची डाळ वाटून. उशीर झाला बाई. आरडणार आहेत आता माझ्या नावाने. नाही खडे पुडी त्यात. आता शिकपुरानच वाटते होय. हा कमून अशा डोक्यावर उभा राहिला काय. गुडघा दुखतोय ग रेशमी. मग गुडघा दुखत होता आराम करावा ना. कमून इकडे तिकडे पळत आणीस त्या. अगं तुझं डोकं काय पडली का काय तू डोक्यावर रेशमी. कमून स्वयंपाकाच्या टायमाला अशी साडी घालतात वय. दमन धीरच नाही बाय. तुला वाटतं कधी आणले कधी घालू. आज पोळा आहे म्हणल्यावरती नटापटा नको करायला का. सकाळ धरणं तू त्या बेडवर 4 साड्याचा ढिगारा घातला. हे झाली की ती झाली की ही. मग साड्या नवीन कधी घालायच्या असतात. सणासुदीलाच घालायच्या असतात ना. असंच घालू बिना. आम्ही उघड्याच सण करीत होतो. तुमच्या जिबीला ना हाड राहिलं नाही. जे तुम्हाला वाटन ना तुम्ही ते बडबड करीत अजून काही नाही. हा अगं मी काय म्हणते सारा निरापिरा स्वयंपाकाचा झाल्यावर नटून खटून बसावं लागतं. तू आधीच स्वयंपाकाच्या टायमाला हे डाग डोग हे बघ बरं. हे पुरण आहे का. हे पुरण हे चांगली दिसा नाही का साडी. हा चांगली दिसा नाही साडी. अगं साडी चांगली दिसती. महाडी चांगली दिसती. माडी म्हणून राहिलं का. मग आता सगळ्या एखादी म्हणतात की चांगली दिसती. नुसते नाव ठेवतात तर नुसत्या आलडातात बिना कामाच्या. डाळ बघावर झाली का. बस का एवढी डाळ. एवढ्या पुरणाला कवाची घाम घाम झालाय तुझा. म्हणजे हा एवढूसा पुरण आहे. एवढूस आहे काय. खटल्या बरं घराला काय कमी लागत का खायला. 2-4 पोळ्या तर तुमच्याच. तोडून करायची कुतून खायची ती सवय तुम्हाला. आम्हाला नाही ती. असं रपा 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 खापा 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 वाटीत असतो पुरण. हे काय काढलंय काय तुम्ही. हे नीट बघ. हे चाळलं होतं का ते याचं. अहो ते बडीशेपचं त्याचं चाळून घेतात. बडीशेपच आहे ते. काय झालंय काय माहित त्याला. चाळीत असतात रेशमे. काय नाही होत. तुम्ही ना सगळ्या गोष्टी मध्ये काही ना काही काढीताच. बारीक काणी व्हायना असं पार मुंगीवाणी. मग पोळी टरटर त्यांनीच फुगती. चाळून गाळून घेतली. मागच्या वेळेस तरी नागपंचमीला माझी पोळी चांगली झाली नव्हती. आज माझी पोळी बघा कशी करते. नाही तुमच्यावर त्याचा भापकारा उडवला त्याच्यावर पुढं. 4 दिवस मग पोट दुखलं कुटकुट केलं त्या पोळी करत. पोळ्या करीती नाही पण त्या दिवशी लय बाजरीच्या भाकरी आणि पोळ्या झाल्या होत्या. आता तो काय ताल साधा होता होय तो. काय झालं तांडव होतं तुझ्या डोक्यावर. तांडव नाचत होता. डाळ व्यवस्थित झाली नाही आणि पिठही व्यवस्थित मळलं नव्हतं मी त्याच्यामुळे. मी सांगते तर ऐकते का. ऐकते का तू. लय गरम झालंय गाड्या. फुक मारा बरं जरा तोंडावर. फुका ना. केस फुकत आहे का थुकत आहे. बस झालं राहू द्या. आता तुला चौकड मला वाटतं फॅनच ऍडजस्ट करावं काय. ऍडजस्ट बरोबर काय म्हणतात ती ऍडजस्ट का काय करावं फॅन. बरं आवरा आता. अजून पूजा करायची. मी करते तिथं बैलांची पूजा. होय आत्या. मागच्या वेळेस गाय आणल्या मग बैल आणले असते तर गायांना नाही पूजायचं का. अगं हा त्या गायांना पूजत असतात नेवधी. पण बैलाचं लय सायास करावं लागतं. सायास. मग सायास का काय म्हणल्या. सायास करावं लागतात. सायास. बरं चला पोळ्या करून घेते मी. आणि माझ्या पोळ्या बघा जरा. बघते ना आता. असं उलातनं घालायचं भातकीने. इकडून घातली की तिकडून काढायचं. अहो तुम्ही बघा तर चला उठा. हा उठती. उठवा. उठवा. हा उठा उठा. 1 2. या अवघड बा. चालल्या स्वयंपाक करायला.
झाल्या? कुठे गेले होते तुम्ही? परत टीव्ही बघायला लागले होते वाटतंय. बोलत ना ती जाळाय का म्हणून लागली. जाळायला नाही झाली, एक साईडची पलटी राहिली. कर. बघा कशा पोळ्या फुगल्यात आज मग. मोकाच घ्यावा कोणाच्या त्यासाठी. हे बघा ना, बघितलं. सगळी पांढरी शिपीत झाली साडी. काढते पदर. पदर कशाला? राहू द्या आता, थांबा करून घेऊ द्या. जास्त कमी करू द्या. एवढी बघा, पलटी मारा, मी पटापटा करीत आहे. बघितल्या का कशा पोळ्या झाल्यात मस्त पैकी. हे बघा, ह्या सगळ्या पोळ्या बघा. अशी दुमती करावं लागते, अशी अशी करून. पोळ्या बघा ना आत्या, सोन्यासारख्या पोळ्या केल्यात की नाही मी. बरं झालं. मग करा आवर रेशमे पटापटा. भजे काढायचे ते थोडा एक घाण लागला. नीट धर. हा होय आत्या, पा. हे कागद कमून ठेवायला लावलाय तुम्ही मला याच्यावर? अगं कागदाने काय आता चिकटत नाही पोळ्या. मी कपडा ठेवीत असते, ते कागद आज ठेवलाय. ते कपडा मला त्या कुठं ते- कपड्यावर नाही येत. मला कागदावर बस झालं. नुसतं एक असा झटका मारायचा. हा. तेल फिरवा गड्या. आता खाली पाहिजे मी. येल फिरवा. होय, अर्ध्या पोळ्या नंतर करू का? आता ठेव बस आता, झालं. ठेव ठेव ठेव. नको. काय करते, हा ठेव भजे तळून घेते आणि कुरड्या तळते. ठेव. तरी देव पुजले मी. सर का थांब 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 थांब. मुलात नको घालू. बोलतानीची ती ह्या अशी अशी सापकिनीला हे करायची. मुलात न पाहिजे. तुम्हीच केले असते मग 2-4 पोळ्या, काय झालं असतं? तोंड नको करीत जाऊ रेशमी. तू हम्म. सांगितलं तेवढंच करीत जा. भाजू दे. थांब. घेतलं उलातनं. पलीकडे ते गॅस चालू करा, ते तेल ठेवा कढई. भजे टाकेल कढई ठेवावर. साडी नसती घातली तर बरं झालं असतं बाई. बघितली का, याला म्हणतात हाताची पोळी. हा टरा टरा फुगली बाया. फुगली मग कशी फुगली? हा, याला फुगली म्हणतात का? सुगरण. त्या दिवशी लय नाव दाताची ठेवत होत्या ना. आणि हिरव्या दाताची इकडून इकडून फोडली. अशी टामटाम झाली पाहिजे. वा 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 वा. आता लय म्हैस रेशमीच्या हाताचा आत्या? भोकाच घ्यावा. आता ही पोळी आणि ह्याच्यावरती मस्त गावरान तूप. कसला ना साजूक लय करपावा नाही पोळी. नाही करपली. पांढरी पांढरी दिसू नाही द्यावा. दुमती करायची तिथंच तव्यावर. जस का मला समजत नाही, मला पोळ्या शिकू राहिल्या का आता तुम्ही? मग आज चांगल्या केल्या. नवजीत असतं माणूस तस. करते जळण खालून. तेल गरम झालं का? हा बाद झाली. कर दुमती. तशी उलटी नाही दुमती करायची. तुम्ही इकडून आतलं. इकडून या आणि बरं. तिला दुमती करा, मी बाकीचं करते. हे ठेवा पलीकड पुरण. तिच्या केल्यात लय झाल्या आता पोळ्या आत्या. सोड. चांगलं गज भरले मस्त पुरण. धरा हळू. बंद करू का गॅस? कर. हे ठेवा पलीकडं. खाली तर एक करायचं. काय म्हणली? कुठं काय म्हणलं? बेसन इथं हे काढून ठेवलं होतं कुठे? ते तिकडे पातेलं. आता खाली तर सगळं द्या. थांब जरा. थांब थांब. गरम होऊ दे. गरम होऊ दे. राहिले ना मग. हा हे घे सगळं ते. हे द्या ना आत्या. झाऱ्या द्या. झारा आहे इथं ठेवायला द्या गड्या काहीतरी. केलं ते बारीक बारीक टाक. चौकून. बारीकच येत. हात बोट बुडत्यान. लांब धरावा. बोट्या बुडलं तर कसे व्हायचे? हा मी तर कामच नाही करायचे कितीतरी दिवस. आवर लवकर. टाक पटकन. मग तुम्ही जर हातात झारा धरला तर काय होईल? काय बिघडन का? तर तुमच्याने होत नाही काम. सणासुदीचा आलडा नका लावू मला. मला तुझं काय कामच पटत नाही. हे धरा हातात, ते करा पायात. दे इकडं माझ्याकडं. तेल उडलं मायावर. तेल उडलं आत्या. आत्या काय झालं? राव 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 आत्या, तेल उडलं आत्या. बघ
बघायला तुला सणासुदीचं काढते जळते. तुमचा जीव आहे की नाही ते बघत होते मी. हा कर पण ते. करू का? मला कुठं माहिती तवा. तुम्ही शिकवताय मला. हा तुम्ही शिकवता शिकवताच मोठी झाले. एवढे मरणमातीचे भजे काढले तर किती थकले मी सगळी. अर्धा तास झालाय भजे काढता काढता पार. तेल नाही असं वडून घ्यावा. तेल कुठं वडलंय तवा. हं. बघू द्या कवा खाल्ले नाही. गरम गरम खाते. तुला काय म्हणावं काय तुला कळत नाही. देव धर्म पुजायचं काय व्हायचं. कमून आणलं नुसती तुम्ही सण डोक्यात? किती. नाही तुम्ही डोक्यात खाता कमून खाता आणलं? काय करता करता खातेत का. मग काय झालं? एक हाताने खाल्लं उष्ट केलं का? एक उचलला परत हात घातला. पण तुझ्या आईने हे नाही तुला शिकवलं की करता करता कसं खायचं कसं येते. हा माणसं कोण. हा डोकं फिरवी ती माझं. आवरा. चला पूजा केली ना तुम्ही? मी केली पाया पडून पूजा. घेते. पाया पड. हात धुवून आले. नुसतं तोंडाला नुसतं ते हे बांधलेलं तुझे खायासाठी. सगळ्या कामाची बरी पण लाकड्या हानी नुसती खात राहते. बाई आत्याने तर चांगलीच पूजा केलेली आहे मस्त पैकी. आत्याकडून खरं शिकायला पाहिजे. लईच हुशार आहेत तशा. आत्या ओ आत्या काय ग इकडे या जरा. जरा एवढा लय पाठ आहे. काय झालं? मला लावा. वर लावा दोन्ही मिक्स. वरती मिक्स कसं करायचं ते. एकावर एक लावायचं. लागलं का चांगलं? होय एवढसा लावायचा. धुंडून धुंडून बेजार कुठं लाव कुठं लाव. त्या बघा झालं का. बरं मी ह्याच्यासाठी बोलवलं होतं. म्हणलं बैलपोळाचं आज एवढं म्हणजे कस काय महत्व असतं? अगं ते बैल ना शेतकऱ्याचा मित्र असतो. वर्षभर त्याच्या खांद्यावर जू असतं. हा वज वागवित ते. मग आदल्या दिवशी त्याची मळी काढीतात. हा. खांदा चोळून आंघोळ घालून गुळाच्या कण्या करून घालतात त्याला. आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा निवद दाखवितात. पोळ्याच्या दिवशी मिरवून आणून हे तेवढंच त्यांना त्या दिवशी मारुतीला दर्शनाला घेऊन जात हा नाही. मारुतीलाच नेतात. पाया पडायला घेऊन जातात हा, ना. हा, हा. हा, हा, हा. वाजवीत गाजवीत नेत्यात. पण आधी गावाकडे मी जेव्हा लहान होते ना हा. तेव्हा तर एवढे सारे बैल असायचे ना. म्हणजे एवढे बैल असायचे. त्यांच्या रेस लावायचे लई म्हणजे. आणि आता रेस एवढं- नाही आमच्या तिकडं पोळे व्हायचे. पोळ व्हायचे तर पोळ्याच्या तिथं त्या नाही का नायकीनी म्हणतात. हा, काय म्हणतात नाचणारी बाया हा, त्या बाईला पुढं नाच व्हायची. हा. लय मजा. आम्ही ह्या डावात की त्या डावात पळायचो बघायला. म्हणजे एवढे मोठे मोठे कार्यक्रम हा. असायचे. त्यांच्या अंगावर झुला तर एवढ्या भारी होत्या पहिले. पण तुम्ही जे सांगितले ना ते मी हा. सगळं ऐकलंय की नाही का. बैल शेतकऱ्याचा मित्र असतो. एवढं ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी एवढं कर्तृत्व आहे ना त्यांचं की हा. आपण शब्दात नाही सांगू शकत. शब्दात नाही सांगत. पण होय आत्या आजकालच्या आता जे धावती पिढी आहे त्याच्यामध्ये ते बैलाची निघलंय आता संख्या ते हे ट्रॅक्टर ट्रॅक्टर निघलंय ते काय त्यांनी सगळं नांगरीत सगळं नांगरीत करीत येतात आता काय मग आता बैलांची म्हणजे बघा ना गरजच राहिली नाही. लय कमी लोकांच्या घरात ना बैल बैल दिसतात. जोडी दिसते. दारात बैल असल्यावर किती चांगलं पण दिसतं. मला सांगा एवढ्या दिवसाची मशीन नव्हती हा. त्यावेळेस त्यांनी साथ दिली ना. त्यांची साथ तर दिली. माझं काय म्हणणं आहे माहितीये का म्हणजे दारातलं जनावर हलू देऊ नये. हा विकून टाकते तो हा, नाही नाही विकायला विकायला पाहिजे. दारातलं जनावर टिकूनच राहिलं पाहिजे. हा, तेच आता तर. आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे तो. हा नाही तो हम्म. कामाला येत तर काय झालं पण काय ठेवलं तर काय होणार आहे. अगं डावात काय म्हणतात ते वाड्यातून चालले होते हा. बैल आणि मालक महागून हसूड येतं आणि चाललं नाही शेतकरी सुटून हा. बैलाचा मालक वाड्यात. मग बैल पळाला नाही आणि भिले नाही तर बैलांनी त्या धावात उडी घातली म्हणजे वाचवायला वाचवायला. बाई आणि बघितलं का. बैलांनी असं त्याच्या त्या सदऱ्याच्या त्या ह्याला धरून बैलांनी बाहेर ओढून काढलं. म्हणजे किती त्यांना पण समजदारी आहे, एकदम समज आहे. माणसासारखं. पण ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी पण पूजायला पाहिजे कारण की पूजतात शेती मग. आहे तर मग आपण पण आहे सगळेच पूजतात तसे. सगळ्यांनी पण हा आजकाल सण हे केला पाहिजे की साजरा केला बैलाच्या- पाहिजे. हो, आपण खात नाहीत का वर्षभर वर्षभर हा? खातात. बरोबर ते पेरी ते तवा तर खातो आपण. तेच तर. मग ते आपण खाल्लं खातो हे तर त्याचं
हे केलं एक दिवसासाठी. आता मला एक सांगा, आपण गाय आणल्यात, मला हा. वाटतं आपण एखाद तरी बैल आणायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आणू ना, आणू. चला बाई, पहिले पड पाया. घुंगराचा झाड माझे खुळखुळ हर हर महादेवाचा बोल हर हर